जय महाराष्ट्र मित्रांनो. 14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन. या दिवशी सर्व दलित आणि बहुजन समाज एकत्र येतो आणि जय भीमचा नारा देऊन आम्ही सर्व एकच आहोत असा संदेश देतो. पण याच दिवसात महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आहे, ज्याने अनेकांच्या मनात मोठा संभ्रम आणि राग निर्माण झाला आहे. कल्पना करा, अनुसूचित जातींसाठी असलेले 13% आरक्षण जे बाबासाहेबांनी लढून मिळवले, आता त्याच आरक्षणाला अ ब क ड असे छोटे छोटे गट करून विभागण्याचा प्रस्ताव आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या समितीच्या अहवालावर हा सगळा निर्णय आधारित आहे, तो अहवाल अद्याप लोकांना दाखवलाच नाही. भाई लोक, आज आपण बोलणार आहोत एससी आरक्षणातील उपवर्गीकरण आणि बदर समितीचा अहवाल का दडवला आहे यावर. नमस्कार, मी अभय जंगम आणि आपण बघत आहात गोष्ट भारी. 10 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला. यात अनुसूचित जातींच्या 13% आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे 59 जातींना 4 गटात विभागून प्रत्येक गटाला वेगळ्या आरक्षणाचा हिस्सा देण्याची योजना. सरकार म्हणते की एससी मधील काही जातींना आरक्षणाचा जास्त फायदा मिळतो, तर काही छोट्या जातींना फारसा फायदा पोहोचत नाही. म्हणून अधिक मागासलेल्या जातींना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाने 2024 मध्ये हे उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. सरकारने ज्या समितीचा अहवाल घेतला, ती समिती म्हणजे अनंत बदर समिती. निवृत्त न्यायाधीश अनंत मनोहर बदर यांनी मार्च 2026 मध्ये हा अहवाल दिला. पण तो पूर्ण अहवाल आजही या 59 जातींना दाखवलेला नाही. फक्त 10 एप्रिलचा निर्णय काढून 15 एप्रिल पर्यंत म्हणजे 5 दिवसात ईमेलवर हरकती मागवल्या आहेत. 17 ते 18 एप्रिलला मुंबईत यावर सुनावणी होणार आहे. आता तुम्हीच सांगा, ज्याचा अहवाल कोणालाच माहिती नाही, त्यावर 5 दिवसांमध्ये हरकत तरी काय नोंदवणार? आणि इथे गोष्ट अजूनच गंभीर होते. उच्च न्यायालय औरंगाबादचे ॲडव्होकेट शिरीष मिलिंदराव कांबळे यांनी या प्रकरणात तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणतात की ही प्रक्रिया अपारदर्शक, घाईची आणि घटनात्मकदृष्ट्या चुकीची आहे. का म्हणत असतील बरं ते असे? चला तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो. पहिला मुद्दा म्हणजे समानतेचा हक्क. समितीत 59 पैकी अनेक जातींचे प्रतिनिधी नव्हते. अहवाल दाखवल्याशिवाय आक्षेप मागवणे हे योग्य नाही. दुसरा मुद्दा म्हणजे संविधानात अनुसूचित जातींना एकत्रित वर्ग म्हणून संरक्षण दिले आहे. उपवर्गीकरणाने ही एकता तुटू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशा ताज्या आकडेवारीशिवाय हे करणे अत्यंत चुकीचे आहे. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे भाई लोक. अनुसूचित जातींची यादी राष्ट्रपती करतात. राज्य सरकारला त्यात अप्रत्यक्ष हस्तक्षेप करता येत नाही. आणि नैसर्गिक न्यायाचे तत्व, दोन्ही बाजू ऐकणे, याचेही यात उल्लंघन झाले आहे. सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयांमध्ये सांगितले आहे, उपवर्गीकरण करायचे असेल तर ठोस आकडेवारी हवी. कोणती जात किती मागासलेली आहे, नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात त्यांचे प्रतिनिधित्व किती आहे, हे स्पष्ट व्हायला हवे. पण इथे काय आहे की 2011च्या जुन्या जनगणनेवर सरकार अवलंबून राहिलेली आहे. यात धर्मांतरित बौद्धांना योग्य विचारात घेतले नाही आणि मुख्य आकडेवारी जनतेला दाखवलीच नाही. मित्रांनो, आरक्षण हे सामाजिक न्यायाचे हत्यार आहे. बाबासाहेबांनी ते सर्व दलितांना एकत्र उभे करण्यासाठी दिले आहे. आता जर प्रक्रिया पारदर्शक नसेल, अहवालही दाखवला नसेल, पुरेसा वेळ दिला नसेल आणि सर्वांना बोलावले नसेल, तर हा निर्णय कसा काय योग्य ठरेल? ॲडव्होकेट कांबळे स्पष्ट सांगतात, अहवाल पूर्ण जाहीर करा, पुरेसा वेळ द्या, सर्व पक्षांना ऐका, मगच पुढे जा. नाहीतर हा निर्णय टिकणार नाही. या निर्णयामुळे काय होईल? एक बाजू महार आणि नवबुद्ध गटाची, तर दुसरी बाजू मातंग, ढोल, लिंगायत, वाल्मिकी, बेडाजंगम अशा छोट्या जातींची. यामुळे एकता तुटेल का? खरोखर मागासलेल्यांपर्यंत आरक्षणाचा फायदा पोहोचेल का? की भविष्यातील राजकीय फायद्याला बघून फूट पाडण्यासाठी हे केलं जात आहे? 14 एप्रिलला जयंती साजरी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षण, संघटन आणि संघर्ष. आज संघर्षाची वेळ आली आहे. तुम्हाला उपवर्गीकरण हवे आहे का? की प्रक्रिया अधिक पारदर्शक हवी? तुमची हरकत नोंदवायची असेल तर dg-sw@barti.in वर 15 एप्रिल पर्यंत अर्ज पाठवा. मुदत वाढवली असेल तर तपासून घ्या. कमेंटमध्ये नक्की सांगा, आरक्षण विभागणी योग्य आहे का? आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते ते. या भारी गोष्टीमध्ये आजसाठी एवढंच. जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आपल्या पातळीवर सरकारला प्रश्न विचारत राहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय भीम, जय महाराष्ट्र.